साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले एकदा समजून सोडलं तरी सुधारत नाहीस तू. तावडे, आता सगळ्यांना समज द्यावी लागणार असं दिसतंय. तो असं दिला दत्ताचं आणि तुमचं चांगलं जमतं आणि दत्ताचा मुलगा ह्याच्या नादाला लागून देव देवस्की करतो, स्मशानात फिरतो, हाडं गोळा करतो आणि असा माणूस आज तुमच्या घरात. तावडे, सगळा हा डबल गेम आला का लक्षात? तसा काय नाही हो साहेबांनू, काय नाही. त्या दिवशी तुझा फोटो काढला ना तेव्हाच तुझी कुंडली मांडून ठेवली आहे मी आणि तुझ्या बरोबर असलेल्या सगळ्यांची. तुला तुझा चेला हवाय गणेश आणि गणेशचा बाप दत्ता नाईक जर या गावामध्ये कोणाचं ऐकत असेल तर ते फक्त या माणसाचं. म्हणून आज तुम्ही दोघे एकत्र झाला. असा काय नाही साहेबांनू, मी सांगते ना तो असं दिलो. तावडे, हे आता असं ऐकणार नाही. एक काम करा, दोघांनाही बेड्या घाला. घेऊन साहेब असं काय करू नका तो. हो, ह्या गावात आतापर्यंत मी देवा धर्माची कामा केलंय आणि आज हैसर गावासमोर जर माका बेड्या घातल्या तर लोक काय म्हणतील तो साहेब. हा विचार आधी केला असता तर ही वेळ आली नसती. आता जरा त्याला सांगा, म्हणाव बाहेर काढ. पण आता तोही काही करू शकत नाही, कारण त्याच्याकडे असतो की आपल्या पाप पुण्याचा हिशोब. टाका दोघांना गाडीत. काय हो, काय झालं? डोकं दुखतंय का? मी चहा टाकते. नाही नको, काही नको चहा वगैरे. दत्ता कुठे आहे? खोलीत येत. भेटून येतो तर. मी पण येते. नाही नको असू दे. हे पा, मला कळलंय सगळं. दत्ता दादांनीच मारलं ना अजयला? दादाने मारलंय हे सिद्ध झालेलं नाहीये अजून. उगाच काही पण बोलू नकोस. पण डेड बॉडी जवळ त्यांची चप्पल सापडली आहे ना? आपण ना नको बोलायला आता, प्लीज. जा तुझ्या कामाला, जा जा. मला बोलायचंय तुमच्याशी. आता काय बोलायचंय अजून? आपण या घरात अजून किती दिवस राहणार आहोत? लग्न झाल्या झाल्या आपल्या घरी जायचं असं ठरलं होतं ना? तुम्हीच म्हणाला होता ते लग्नाच्या आधी. हो, काय म्हणतेय मी? देविका, तू काय बोलते कळते तुला? अशा परिस्थितीत आपण घरच्यांना सोडून जायचं का? आणि या अशा परिस्थितीत आपल्याला काही झालं तर काय करायचं? देविका, आपण विश्वासरावांचा फोन आहे ना? हॅलो, बोल. अभिराम नाईक, माझ्यावर आईला विष देऊन मारण्याचा आरोप ठेवला गेला
खरं तर तो मला अडकवण्याचा एक प्रयत्न होता आणि ती व्यक्ती सुद्धा वाड्यामध्येच आहे. वाड्यातल्या लोकांना माझा एक निरोप दे. म्हणावं ज्याने हे केलंय ना त्याने स्वतःहून माझ्या समोर यावं, नाहीतर उलटा टांगून एकेकाकडून वधवून घेईन. आणि हो, पुढच्या वेळी माझ्यासोबत लेडी कॉन्स्टेबल सुद्धा असेल तेव्हा घरातल्या बायकांना सांग, जे काही असेल ते कबूल करा, नाहीतर वरात काढायला मला फार वेळ लागणार नाही. विश्वास, घरातलं कोण आईला मारण्याचा प्रयत्न करेल? पैसा, प्रॉपर्टी, दागिने याचे एकदा हाव लागले ना की माणसं नाती नाही बघत. अगदी स्वतःचा माणूस असला तरी, अगदी आपली आई असली तरी. आणि हो, तुमच्या घरामध्ये ते कादंबरीकार आहेत ना? कोण? माधव दादा? हा, तेच. खूप सिक्रेट आहेत त्यांच्याकडे. त्यांना म्हणावं बाहेर काढा लवकर, नाहीतर कस्टडी सहन करावी लागेल. मग लिहा तिथेच बसून कादंबरी वगैरे. हं? काय झालं? काय म्हणाले विश्वासराव? सांगा ना. सांगतो, सगळं सांगतो. माधवदा, माधवदा, दत्तादा. आता सगळ्यांना कशाला बोलवताय? एवढं काय घडलंय? मला सांगायचंय सगळ्यांच्या समोर. काय झालं अभिराम भाऊजी? दादा कुठे? ते आत होत, कायच बोलत नाही होत, नुसते बसून होत. दत्ता दादांना आता न बोलवलेलंच बरं. पण झाला तरी काय? अभिराम, काय झालंय? मला विश्वासचा फोन आला होता. काय म्हणत होता विश्वासराव? त्याचं असं म्हणणं आहे की आईला विष देऊन त्याला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपल्या घरातलाच आहे. अरे पण घरातला आईला विष देण्याचा प्रयत्न का करेल? माझं तेच म्हणणं आहे दादा. काय ना, विश्वास एवढ्या खात्रीनं बोलतोय की त्याच्यामागे काहीतरी तथ्य असेलच. म्हणून मी सांगतोय, जो कोण असेल त्याने कबूल करा. काय ह्या भाऊजी, तुमचं अजून त्या विश्वासरावावरच विश्वास? अहो विश्वासराव, तुमच्या भावावर आळ घेता हा अजयच्या खुनाचो, तरी पण तुम्ही त्यांचीच बाजू घेत आहात. उद्या असं पण म्हणशाल की ह्यांनीच आयंका विष दिल्याने. वहिनी, मी त्याची बाजू घेत नाहीये आणि दादावर पण आरोप करत नाहीये, पण ज्याने कोणी हे केलंय तो समोर आलाच पाहिजे आपल्या. मामा, अगं हे काय आहे सगळं? मला खूप भीती वाटते मामा. आर्चिस, घाबरू नको. आणि मला वाटतंय आपण सगळ्यांनीच आता धीराने घ्यायला हवंय. अजून काय धीरान घ्यायचा? तो विश्वासराव माझ्या गोवाच्या हात धुवून मागे लागलेलो हा. उद्या येऊन बेडे टाकून गावातून घेऊन जातील, मग काय करायचं?
करायचा? सरिता, पुराव्याशिवाय बेड्या घालून घेऊन जाणार नाही. अहो पण ह्यांची अवस्था तरी बघा. नुसते खोलीत बसून आहात, कायच बोलत नाही आहात, खात नाही आहात, सारखा नुसता डोळ्यात पाणी. त्याला सांग त्यांनी काही केलं नाही ना, मग घाबरू नकोस. मग दादा कोणी केलं असेल हे? रेप? पण ते डॅडना कसं माहित असणार? अर्चिस, मला विश्वास बोलला, माधव दादाकडे म्हणे बरेच सिक्रेट आहेत. अभिराम, काय बोलतोयस हे? माधवकडे कसले सिक्रेट्स आहेत? मला काय माहिती, विश्वासला आणि माधव दादालाच माहिती आहे. हो ना दादा? हा? माधव, डोंट वरी, आपण काहीही केलेलं नाहीये, मग घाबरायचं कशाला? इले मी अरे काय नाही रे, माझ्या कथा कादंबरी लिहितोय ना, ते आहे, बाकी काय. मला आवडेल वाचायला. हा, पण काय आहे कादंबरीमध्ये? हा, भूत, भूतावळ, भांडण, खून, सगळं. मला विश्वास बोलला, माधव दादाकडे म्हणे बरेच सिक्रेट आहेत. मी घेतो ना सगळं, उचलतो सगळं. त्यात काय चाललंय माधव? काय? कुठे काय? काही नाही. मग एवढा घाबरलेला काय? मी? अगं मी कुठे घाबरलोय? मला काय गरज आहे, मी काय केलंय घाबरायला? पण तुझा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. अगं नाही ग, नाही. ठीक आहे, पण या डायरीज घेऊन कुठे चाललायस मग? अगं तुला सांगितलं नव्हतं का, ही कादंबरी मी प्रकाशनाच्या आधी कोणाला दाखवणार नाही म्हणून जरा टेन्शन आलं होतं. एकदा प्रकाशकाकडे दिल्या ना की मी मोकळा. काय त्याच्या आधी लोकांना कळलं तर, म्हणजे कादंबरीत काय आहे ते. त्या प्रकाशकाचा पण खूपदा फोन आला होता. तर एकदा त्याच्याकडे दिल्या ना की माझं सगळं टेन्शन संपलं. माधव, हा? लपवण्यासारखं खरंच काही नाहीये ना? असेल तर प्लीज मला सांग. छे ग, लपवण्यासारखं काय आहे?
एकदा कादंबरी प्रकाशित झाली की लोकांना सगळी कळणारच ना. ठीक आहे, लपवण्यासारखं काही नसेल तर मग मला बघू दे ना काय आहे डायरीत ते. निलिमा, नाही म्हणजे मी नाही देणार. अगं प्रकाशनाच्या आधी मी कसं देणार? प्रकाशित झाल्यावर मी तुला मोठं सरप्राईजच देणार आहे. थोडा वेळ थांब ना. अगं हो निलिमा प्लीज. हो हो. दत्तभाऊ, माधवभाऊ, नेल्यानी, पोलिसांनी पकडून नेल्यानी. दत्तभाऊ, दत्तभाऊ, माधवभाऊ, नेल्यानी. दत्तभाऊ, माधवभाऊ, दत्तभाऊ. काय झालं रे पांडू? दत्तभाऊ खयत. काय झालं रे? वहिनी, दत्तभाऊंका बोलवा ना लवकर. वहिनी, दादाला बोलव ना. अहो लवकर बाहेर यावा. ह्यो पांडू काहीतरी सांगू केलेलो हा. दत्तभाऊ, दत्तभाऊ लवकर येवा. काय रे, काय झालं? दत्तभाऊ, पोलिसांनी ना त्यांका बेडो घातल्यानी आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांका घेऊन गेले. कोणाक घेऊन गेले? ते हत ना ते. अरे कोणाक घेऊन गेले पोलीस? सरलय. अरे आत्ता तर सांगत होतास ना पोलीस घेऊन गेले म्हणून. हा पोलीस विश्वासराव भाऊ, विश्वासराव भाऊ आहेत ना, त्यांनी ना त्यांच्या हातात बेडू टाकला नी आणि घेऊन गेले पोलीस स्टेशनला. हा पांडू, नीट आठवून सांग ना कुणाला घेऊन गेले ते. हा त्यांना घेऊन गेले. बरं झाला माझं लगीन लावून नाही दिला ना. बरं झालं त्यांना घेऊन गेले ते. कोणाक नेल्यानी? रघु काकांका. रघु काकांका पोलीस घेऊन गेले. माझा नवरी नाही दिला ना. पांडू, तू खरं बोलतो? हा खरं सांगतोय. घेऊन गेले रघु काकांका. जरा बघितलंस, रघु काकांच्या नादाला लागत होतास ना. आता त्यांच्यामुळे तुझ्यावर काय आलं तर? मी तरच काय केलेलं नाही. हो पण रघु काकांनी तुमचं नाव घेतल्यानंतर रघु काका किती पकडून नेल्यानी? त्यांना एकट्याक नाही घेऊन गेले. आणखी कुणाला नेलं? त्यांच्या घरात ते पण होते. कोण? ते दत्तभाऊ, तुम्ही त्यांना मारलेलास ना. ते असे 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 चालतात ते. म्हणजे गणेशा कर्मी देवदेवस शिकवतात तो? हा हा तेच. तो काय करत होतो रघु काकांच्या घरात? म्हणजे एकीकडे तू ज्यांच्यावर विश्वास टाकला ते रघु काका, आणि दुसरीकडे आपल्या गणेशला जो चुकीच्या मार्गावर नेत होता तो माणूस. आला तुझ्या लक्षात? आता काहीच कळत नाही. तर सगळं काय हा? रघु काकासून त्या माणसाचा काय संबंध हा? आणि रघु काकाने आपल्यापासून दडून ठेवले. अहो अहो म्हणजे गणेशात काय होणार नाही ना? गणेशा खया खया गणेशा 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 गणेशा. आणि रघु काकांनी त्या विश्वासरावाक काय सांगितल्याने तर? काका, काका गणेश त्याच्या रूम मध्ये नाहीये. काय गेलो यो? पूर्वा, गो पूर्वा, लवकर ये गो.
दादा पहाटेच बाहेर गेलाय. काय गेलो यो? कुठे गेलाय तो? माहिती नाही, काही सांगून नाही गेलाय. आता तो विश्वासराव गणेशाकडे सोडला.